एकीकडे दीपिका पादुकोण आपण डिप्रेशन मधून कसं बाहेर पडलो याबद्दल बोलते, तर दुसरीकडे आलिया भट्ट आपल्याला ADHD असल्याचं सांगते. नुकतंच चालू असलेल्या बिग बॉस मधील विवियन डिसेना स्वतःला OCD असल्याचं सांगतो. सांगायचा मुद्दा एवढाच की आजकाल आपल्याला दिसून येतंय की मनोविकार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. 2025 पर्यंत 25% लोकांना डिप्रेशन किंवा कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रासलेलं असेल असं भाकीत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी खूप आधीच केलं होतं. आज जगात मृत्यूच्या कारणामध्ये 2 प्रमुख आजार कॅन्सर आणि हृदयरोग हे आहेत. मात्र 2020 साली डिप्रेशन आणि नैराश्य या मानसिक आजारामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक अहवाल सांगतो. आणि भारतात जवळपास 10% जास्त लोकांना सौम्य ते तीव्र स्वरूपात मानसिक आजार असल्याचं काही सर्वेक्षणामधून दिसून येतं. मनोविकारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि यामागील बरीच कारणं आहेत. सोशल मीडिया असेल, जेनेटिक असेल, आहारातील बदल असेल आणि यातील एक मोठं कारण म्हणजे अजूनही लोक मानसिक आजाराबद्दल जागरूक नाहीत. मानसिक आजार असलेले लोक सायकॅट्रिक किंवा काउन्सिलरकडे जाण्याचं टाळतात. त्यात सर्वात मोठा गैरसमज असा की आपण जर सायकॅट्रिक कडे गेलो तर लोक आपल्याला वेड समजतील. साधा सर्दी ताप झाला की लगेच आपण डॉक्टरांकडे जातो किंवा परस्पर मेडिकल मध्ये जाऊन काही टॅबलेट्स घेऊन येतो. पण इतका जागरूकपणा आपण मानसिक आजाराबद्दल बाळगतो का? तर नाही. म्हणून वेळेत सायकॅट्रिक किंवा काउन्सिलरची मदत घ्या, जेणेकरून शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात. पुन्हा शेवटी डिपेंड करतं की आजार कोणता आहे.